राजा रामचंद्र भगवान की गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री राजा रामचंद्राय नमः की बाळ सूर्य उदयाला ऐसा येतसे दादुला नवनसी सपना वने नेटला मने निघाला चरावया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्रीगुरु दास तुका प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करून कौशल्यापुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात कथेचा अनुसंधान तुम्ही नियोजनाच्या समितीने सांगितल्याप्रमाणे आम्ही जास्त वेळ घेणार नाही तरी अर्ध्या मिनिटाचा पर्याय आम्ही हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी फक्त राम रसाळ गुरुजी यांच्या परिचयामार्फत या ठिकाणी आलो त्यांच्या प्रेमासाठी इथपर्यंत आलो आणि या ठिकाणी कथेचं अनुसंधान या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात तर ज्या वेळेला हनुमंतराया दक्षिणेकडून आलेले पाहिले आणि पाहिल्यानंतर जसा शेषाच्या फण्यावर एखादा मणी असावा तो मणी चरायला निघावा अशा प्रकारचा हनुमंतराया त्या ठिकाणी काढलेला दिसतो उड्डाण कुठं झालं तर पर्वताच्या माथ्यावर काळने मी पर्वताच्या पायथ्याशी परंतु त्या ठिकाणी आलेलं उड्डाण पाहिल्यानंतर काळनेमीला त्या ठिकाणी चळकाप सुटला काय अवस्था होती त्याची ऐकू आपण डोळा पडले जा पडे हात वळले गले मनाचे मोर पुण्य नावे भगवान त्याचे आले हनुमंताचं उड्डाण त्या पर्वताच्या माथ्यावर पडल्यानंतर काय नेहमीची अशी अवस्था झाली डोळ्याला झापडी पडली वाचा फुटत नाही त्या ठिकाणी सगळं अंग सगळे गात्र त्याचे सगळे अवयव त्या ठिकाणी थरथर करू लागले अशा प्रकारची अवस्था आमच्या हनुमंताच्या उड्डाणामुळे काळजी मने मद झाले काय आठवण आहे काळ्याचा या ठिकाणी ते उड्डाण पाहिल्यानंतर काळ नेहमीची अशी अवस्था झाली अरे मला झालं तरी काय मी कोणत्या कामासाठी या ठिकाणी आलो आणि या कामाचीच मला आठवण नाही असं कसं काय झालं असा विचार काळ नेहमी स्वतःच्या मनात जन्माचे निदान सारा जोडवाले साचारा आणि दुचित पामरा सोयत विचारे नाटवे माणसाला स्वतःच हित समजलं पाहिजे काय मी स्वतःच्या मनाला विचार करतो मी या ठिकाणी माझं उद्धार होण्याची वेळ आलेली आहे मला या ठिकाणी जन्म मरणातून मुक्त होण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे पण मी माझं विसरून गेलो तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाची या उक्तीप्रमाणे काळने मी माझं भाग्य उदयाला मी कोण्या विचारात पडलो असा विचार काळने करू लागलो स्वामी काय साधावेत की मी मुक्त व्हावे का प्यास ते विसरून निजे कायाते मूर्तीत चिते पडलो आणि पहा म्हणले या ठिकाणी मी काय करायला पाहिजे मी कोणतं कार्य माझ्या स्वामीचं कार्य तरी करायला पाहिजे एक तर माझ्या स्वामीचं राजा रावणाचं या ठिकाणी कार्य करावं किंवा म्हणले या ठिकाणी हनुमंताच्या हातून या ठिकाणी माझा उद्धार करून घ्यावा पण या ठिकाणी मला काहीच सुचत नाही काळने मी विचारतो आयसे विचारणे मध्ये वा वा
स्वतः बसला हसने कपिले देखिला दुरोडे मग धावून तेथे आला. असा विचार काळनेमी करत असताना हनुमंताला त्या ठिकाणी हनुमंतानं काळनेमीकडे पाहिलं. पायथ्याशी तो बसलेला साधू वेशातला काळनेमी माझ्या हनुमंतरायाला पाहिला आणि पाहिल्यानंतर पर्वताच्या माथ्यावरून पायथ्याला काळनेमीकडे हनुमंतराय आले. दुरोणी देखिला तापसा हर्षित कपीचे मानसा बरला सर्वांगी उल्हासा ऋषी नमनाचा तेथे आला. महाराज अशी अवस्था माणसाची झाली पाहिजे. आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो पण या ठिकाणी आल्यानंतर एवढं भव्य दिव्य दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर पाहिलं. या ठिकाणचा हा सगळा लक्ष्मण शक्तीचा मुक्तोत्सव सोहळा पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. अशाच प्रकारचा आनंद माझ्या हनुमंतरायाला की या पर्वताच्या ठिकाणी एक कोणीतरी साधू आपल्या जीवाभावाचा भेटला या विषयाच्या आशा धरून काळनेमीकडे हनुमंतराय आले. हनुमान श्रीरामा किंकारात रामा रूपे चराचरा देखे सर्वदा साचारा प्रेमा थोर श्रीरामे. हनुमंताची त्या ठिकाणी हनुमंत प्रभू रामरायाचा निज भक्त होता. असा भक्त होता की त्या ठिकाणी त्याला सगळेच त्या ठिकाणी रामरूप दिसत असल्यामुळे जो कपटचा भेद असतो तो भेद त्या ठिकाणी दिसला नाही आणि त्या ठिकाणी आपला खराच साधू आहे या उद्देशाने त्या ठिकाणी हनुमंतराया काळनेमी जवळ आले. जासी जैसी अंतरावरते ते जगाते तैसे देखते ही विषयाचे उपपते श्लोक संपते परेशान. जैशी ज्याची अंतर्वृत्ती माणसाच्या मनात जे असते तेच माणसाला जगात दिसते. आता आपण जर विचार केला तर जग कसं आहे म्हटलं तर जग चांगलं जर म्हटले तर ते माणसं चांगलेत असं समजावं आणि कोणी जर म्हणलं की जगात काहीच खरं नाही हो याचा अर्थ त्याच माणसाच्या मनामध्ये काही खरं नाही. म्हणून या ठिकाणी माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये काहीच कपट नाही. माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये राम भरलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी कपटी जरी काळनेमी असेल तरी त्या ठिकाणी खराच साधू माझ्या हनुमंताला दिसला ही त्याची दृष्टी या ठिकाणी झाली. सजनाचे मुखे लक्षण स्वरूप स्वयपान जगा देखणे ब्रह्म प्रणाम कपटाची नातोने. आणि पहा या ठिकाणी म्हणले कपटाचं चिन्ह हनुमंताला अजिबात दिसत नाही. कारण स्वतः ब्रह्मरूप असल्यामुळे सगळं जग चराचर सगळंच ब्रह्मच दिसतंय. त्यामुळे म्हणले त्या ठिकाणी काळनेमी जरी कपटी असला तरी हनुमंतरायाला मात्र कपटी दिसत नाही असं या ठिकाणी सांगतात. वारे वा प्रमानंद पावे. आणि महाराज अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी काय करावं लागते तर सगळ्या इंद्रियाचं दमन करावं लागतं. माझ्या हनुमंतानं सगळ्या इंद्रियाचं दमन केलं. विषय नावाचा जो तो कंद असतो तो म्हणले बुडातून खणून टाकलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीच भावना कपटाची नाही. म्हणून हनुमंताला तो काळनेमी जरी नकली साधू असला तरी असली साधू दिसलेला आहे. आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या तीनही त्रिपुट्या त्या ठिकाणी म्हणजे तीनही त्रिपुट्याचे त्या ठिकाणी बोलवण झाली. दृश्य द्रष्टा आणि दर्शन जो पाहणार आहे ज्याला पाहायचं आणि जो पाहण्यानंतर जे वाटलं अशी त्याची त्रिपुटीच त्या ठिकाणी नाहीशी झाली. म्हणजे भेद कोणताच मनामध्ये राहिला नाही. असं काळनेमीला पाहिल्यानंतर हनुमंतरायाची अवस्था झाली. हे सज्जनाचे लक्षण लुप्त जे कावित जनात सांगो त्याचे चिन्ह
सावधान अवधारा. आणि पहा या ठिकाणी शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज सांगतात की सज्जन माणसाला कसं ओळखावं. सज्जन माणसाचे काहीतरी चिन्ह असतात आणि ते चिन्ह मी तुम्हाला सांगतो ते ऐका. सर्वे लाभ देखे ज्यापासे सदा नोळखे तयाचे अनुमात्र नवलंगे वचनाचे मने सर्वचे दास. आणि पहा म्हणले सज्जनाचे लक्षण झाल्यानंतर जे वित्तेशन असते ज्याला धन द्रव्य म्हणतो. आज सगळं काही पैशासाठी चालू आहे आणि अशा पैसेवाल्याचं किंवा त्या धनाढ्य लोकांचं या ठिकाणी कसं वर्तन असते ते वर्तन मी या ठिकाणी सांगतो ऐका. म्हणजे देखे धनवंता व्यवहारे स्वजन त्याचे आदरे विरक्त देखोनी कसरे स्वयदातारे बैसवे. आणि पहा म्हणजे त्या धनवंताचं लक्षण कसं असतं तर आताच बघा जर या साईडला म्हणजे या बाजूने जर एखादा आमदार खासदार आला तर 10 माणसं त्या आमदार खासदाराकडे पळतील. पण जर एखादा साधू जर इकडच्या रस्त्याने जर आला तर त्याला कोणी बोलणार नाही. म्हणजे माणसं धनाच्या मागे जास्त लागतात. म्हणून धनलोभी जो माणूस असतो तो फक्त जिथं काही मिळतंय तिथं तो दास्यत्व करतो असं या ठिकाणी सांगतात. म्हणे भगवंताची कोण सता ईश्वर दत्ता भोगा सतात सांडोणी धरले ताप सतात अभयता केवळे पहा माणसाचे धनावाले जे पैशावाले आज या ठिकाणी एवढा मोठा शक्तीचा मुक्तोत्सव सोहळा. परंतु जे काही धनवान माणसं असतील ना ज्यांना परमार्थाची अजिबात आवड नाही ते म्हणत असतील काय वेळे लोक रात्रभर बसले, काय लोक हे या ठिकाणी तापसी झाले. या ठिकाणी सांगितलं की ज्या लोकांकडे पैसा आहे ते देवाला सुद्धा समजत नाही. काय देव करायचं आम्हाला सगळं या ठिकाणी भोगायला मिळतंय असं त्या धनाट्याचं लक्षण नाथ बाबा सांगतात. वितेसनाचा जो नरा त्याचा विचार आता कामातुर जो नरा साक्षप्रकार सांगे. आणि पहा म्हणजे धनाचा या ठिकाणी विचार सांगितल्यानंतर कामांधा वासना ज्याच्या मनामध्ये असते, ज्यांच्या मनामध्ये कामाची आसक्ती असते अशा नराचं अशा माणसाचं या ठिकाणी मी सांगतो असे नागबाबा सांगतात. काम ज्याचे माय बहिणे ओळखाते निरुपधारे जग देखते. आणि पहा म्हणजे ज्याच्या मनामध्ये कामवासना असते, ज्याच्या मनामध्ये ज्याचा स्वभाव कामांध असतो अशा माणसाला म्हणले त्या ठिकाणी जगात कोणतीच माय बहीण दिसत नाही. प्रत्येक स्त्री ही कामाची आसक्ती आहे. अशाच उद्देशाने तो माणूस कामांध असतो असं त्याचं लक्षण नागबाबा सांगतात. बापा भावाची सांगता गोष्ट माय बहिणीचा कल्प पोटे इतराचे काय गोटे सकाळ श्रोते माझा. जो कामांध माणूस असतो त्या माणसाला म्हणले बापावर सुद्धा शंका घेतो, आईवर सुद्धा शंका घेतो. ज्या ठिकाणी बहीण भाऊ बोलत असतील या ठिकाणी सुद्धा त्याच्या मनामध्ये विकल्प असतो. तर इतर तुम्हा आम्हाला म्हणले काय या सृष्टीमधल्या लोकांबद्दल त्यांचे विचार असतील असा कामांध माणूस असतो त्याचे लक्षण नागबाबांनी सांगितले. हनुमान साधुरज्ञाचे बोध देणे राक्षसाचे कपट भेद साधुत्वे सुद्धा आणि पहा माझा हनुमंत असा म्हणले साधू रत्न होता. आणि साधू रत्न असल्यानंतर हा जो काळनेमी आहे हा जो डुप्लिकेट साधू आहे
त्या साधूचं जे कपट चिन्ह ते माझ्या हनुमंताला ओळखवायला नाही, कारण आपण जसं आहे तसंच जग सर्व पाहणारे माझे हनुमंतराय अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. नमन करिता पलंगामा आदेश प्रेमा हरे रंगे. आणि पहा माझ्या हनुमंताला त्या पायथ्याशी जो साधू दिसला एवढा आनंद झाला, कारण आपल्याला जर आपल्या स्वभावाची कोणी भेटले तर आनंद होतो. आज आम्ही इतक्या दुरून आलो, या ठिकाणी सगळे सहकारी, या ठिकाणी सगळ्या परमार्थातल्या महामेरू ज्ञानाचे महामुनी असणारे आमच्या रत्नमालाताई सालेगावला आल्या होत्या, आठवतं का? पण या ठिकाणी आज भेट झाली जवळपास 20 वर्षानंतर. म्हणजे अशा सगळ्या साधू रत्नांची भेट झाल्यानंतर जसा आनंद होतो असा आनंद हनुमंतरायाला झाला. हनुमंतरायाला काळ नेहमीचे त्या ठिकाणी पाय धरले. पुढे काय होते सांगा. आला दे चरण कमळा वंदना. या ठिकाणी माझे हनुमंतरायाले काळनेमीच्या चरणावर नतमस्तक झाले. ते काळनेमीच्या फक्त त्या स्वभावाला पाहून नाही, तर फक्त त्या माळ गळ्यात आणि साधूचा वेश आणि मनात अजिबात कपट नाही, या दृष्टीने त्या ठिकाणी साधूचं नमन त्या ठिकाणी हनुमंतरायाने केलं. आणि रे चरणा चांजीवान आद पाजली संपादन पूजा विधान माने. आणि पाहणारात आपल्याला जर आपलं काही काम करून घ्यायचं असेल तर त्या समोरच्या माणसाची त्या ठिकाणी आदरातिथ्य करावं लागते. काळ नेहमीने सुद्धा हनुमंतरायाला गुंतवण्यासाठी लगेच म्हणले, पाहुणे आले की अगोदर पाय धुवायला पाणी. लगेच हनुमंतरायाच्या पाय धुण्यासाठी पाणी आणलं. पाद्यात त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी काळ नेहमी सज्ज झाला. यांच्याकडून सूचक व वाचक, सूचक गडदे आणि वाचक नरोटे यांना प्रत्येकी 300 रुपये इथं बक्षीस देण्यात आले. नम्रा होणे अत्यंत चरणा चुरावया रावात आणि फळमोळ समाज कपेचे आते ते माने. त्या हनुमंतरायाचं आतिथ्य कसं मांडलं. सेब खायला आणले, केळं खायला आणले, फळमुळं आणले, थंड पाणी जवळ आणलं आणि पाय दाबायसाठी, पाय चुरायसाठी सुद्धा काळनेमी हनुमंताच्या पुढं करू लागला. अशी अवस्था काळनेमीने हनुमंतरायासाठी केली. स्वामी आणि करावे फळमुळा प्राचन करावे चिताळा जळा मार्गी ते बहुला स्वेद कल्लो सर्वांगी. आणि पहा महाराज, काळनेमीने हनुमंतरायाला जवळ आल्यानंतर, महाराज आपण खूप दुरून आलात हो, 200 किलोमीटर होणार, खूप थकला असाल, थंड पाणी प्या आणि तुमच्या अंगाला तर पूर्ण घाम दिसायलाय. अशा प्रकारचं बोलणं त्या ठिकाणी काळनेमीने हनुमंतरायाला केलं. सत्वाची गायचा मागुता मानरतन वेतात कोण कार्यात वरतात तुम्ही ते केले. आणि पहा लगेच लाडी गोडी लावायला सुरुवात केली काळनेमीने. तुम्ही म्हणले वानर दिसत आहात, तुम्ही रामाचे दूत दिसत आहात, या इकडे येणं कसं केलं. खूप दुरून म्हणले हिंगोली जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात कशी काय आले तुम्ही महाराज, काय काम आहे इकडं तुमचं, असं विचारायला सुरुवात केली. म्हणाला तो काय जाणते मज भेटे झाले बहुत रोते त्या हे सांगितले वारतेचे
ऐक तुझं पासे सांगे आणि पहा मला तुम्ही म्हणसाल की तुम्हाला कसं माहित मी राम भक्त आहे. अहो आम्हाला एसटीतच माणसं म्हणले तुम्ही मोराचे पग घालून चालले म्हणल्यावर काहीतरी कीर्तनाला भजनाला कथेला चालले असते. या ठिकाणी सुद्धा हनुमंतरायाला जो काळने मी बोलू लागला तुम्ही म्हणसाल की तुम्हाला कसं माहित मी राम भक्त. तर या ठिकाणी म्हणले बरेचसे ऋषी मला येऊन भेटतात आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि काय काय सांगितलेलं मी सांगतो. राम लक्ष्मण दोघे बंधू पितृवचनाची निगती वेगे रमोनिया महेश्वगे वना वेगे पयाले. काळने मी आता त्या ठिकाणी रामायण सांगायला सुरुवात केली. म्हणले राम आणि लक्ष्मण दोघ जण भाऊ आहेत. म्हणले राजा दशरथाची मुलं आहेत आणि ते म्हणले वनाच्या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारची कथा काळने मी हनुमंतरायाला सांगितली. ज्याचा पुरुषार्थाच्या परिसदा जो कपिना आवडे उठले बहुतात अनुचरित्र परिसावा. ज्या माणसाला ज्याची आवड आहे तेच जर मिळालं तर किती आनंद होतो. आम्हाला बस स्टॉप मध्ये आल्यानंतर या गल्लीत आल्यानंतर इकडून आवाज आला, रामाचं गाणं ऐकू आलं, समाधान वाटलं. त्या ठिकाणी हनुमंताला सुद्धा आपल्या स्वामीची रामाची कथा या ठिकाणी हा माणूस सांगतोय, हा साधू सांगतोय. एवढा आनंद झाला आणि माझ्या रामाची कथा मला ऐकायला मिळणार म्हणून उल्हासानं हनुमंतराया काळने मी समोर बसले. सोयवरी भंगिले कोदंडरा वनाचे काय तुंडार हरे भागवाचे बळभंड यश प्रचंड घेतले. महाराज कथा कशी सांगाव पण देवाची कथा सांगावी. काळने मी महाराज रामायण सांगायला उलट सुलट. राम वनवासाला आले, आता तिथून सोडून दिलं इकडं म्हणले आता मिथिला नगरीमध्ये म्हणले शिवाचं धनुष्य रामानं तोडलं. त्या ठिकाणी परशुरामाचं बळबंड त्या ठिकाणी कमी केलं, त्याचं बळ त्या ठिकाणी जिरवलं. अशा प्रकारचं तुटक्या फुटक्या भाषेत रामायण तो काळने मी सांगतो. पण माझ्या हनुमंतरायाला फक्त त्यातला राम हवाय. कसाही सांग पण राम सांगतोय ना ते म्हणून त्या ठिकाणी ऐकू लागले. सीते समवेता दोघे जणा वना निघाले आपणा मारोडे राक्षसा दारुणा वाळे दान मारिला. कुठल्या कुठं रामायण तो काळने मी सांगतोय तरी सुद्धा माझ्या हनुमंताचं त्या ठिकाणी समाधी लागली. सीतेला घेऊन म्हणले वनात आले. त्यांच्या पुरुषार्थांना अनेक राक्षसांचा वध प्रभू रामरायाने केला. आणि असं करत असताना म्हणले एकदम वाळीकडे आले, लगेच किष्किंधा काढला. म्हणले वाळीला सुद्धा प्रभू रामरायानं मारलं. अशा प्रकारची रामकथा काळने मी सांगू लागलो. राजा सूर्यवादी झाले वानर जाणे आपल्याचे केले ते वानर दोन जाते केले म्हणाने पोचले. आणि त्या ठिकाणी वाळीला मारल्यानंतर किष्किंधेचा राजा सुग्रीवाला बनवलं. सुग्रीवा सोबत असणारे वानर सगळे जमवले म्हणले रामानं. आणि तू वानर दिसला म्हणून तुला मी विचारलं. असा काळने मी हनुमंत बोलतो. स्वागता सोगा तुला सनात करावे माझा जरी देखचे अधिकार जीवीचे बोजा तुझा. आणि पहा महाराज माणसाला जर स्वार्थ साधायचा असेल तर त्याची त्या ठिकाणी लाडी गोडी लावावी लागते. त्याला वरवर बोलावं लागते, मान द्यावा लागतो. या ठिकाणी काळने मी विनंती करू लागला, महाराज मला सनात करा. काय सनात करा? फक्त गुंतवायचं होतं या ठिकाणी. महाराज मला सनात करा म्हणले, माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारचा काळने मी हनुमंताला बोलतो. जगता आपस मोठे ऐकता उल्हास झाला कपेनाचा हे कोणे सादरता वाणार. पहा महाराज, ते आमच्या हनुमंतरायानं प्रभू रामरायाची कथा ऐकली, एवढा आनंद झाला, एवढा उल्हास झाला आणि
समाधी लागली, अजून काहीतरी सांगावं असे हनुमंतराय त्या काळनेमीच्या समोर बसले. श्रीरामा साधन साडे रावण कपट रूपे येवणे शून्याश्रम कोणे श्रीराम पत्ने चोरे महाराज काळनेमीला लगेच अरण्य काढण्यात आलं. म्हणले राजा रावण ज्या ठिकाणी राम लक्ष्मण सीतामाई पंचवटीच्या ठिकाणी राहत होते आणि त्या ठिकाणी रिकाम्या झोपडीमध्ये फक्त एकटी सीतामाई असा त्या ठिकाणी प्रकार पाहून राजा रावणाने त्या ठिकाणाहून सीतेचं हरण केलं अशी कथा सांगतात. ते सीतेच्या रावणाचे सोलापूर श्रीरामन घेवेचे मारजी आडवे होता राक्षसाचे श्रीरामे त्याचे मारिले. आणि पहा म्हणले सीतेचं हरण केल्यानंतर प्रभू रामराय आणि लक्ष्मण जेव्हा त्या वनातून चालले, वाटत आल्यानंतर जो राक्षस मिळेल म्हणले त्याचा संहार प्रभू रामरायानं केला. अशा प्रकारची सुंदर रामकथा काळनेमी हनुमंतरायाला सांगू लागला. या ठिकाणी आमच्या कथेचा पूर्ण विराम आपल्या सर्व सज्जन मायबापाच्या दर्शनाचा योग रसाळ गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी आला. यमपुरे साहेबांचं या ठिकाणी त्यांनी बरंच त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांनी या ठिकाणी जे दरवर्षी जे अन्नदान करतात, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, गणेश चतुर्थी असेल, सुंदर नियोजन आयोजन दक्षिणमुखी मारुतीच्या दरबारामध्ये इकडं गणपती बाप्पा आहेत, इकडं विठ्ठल रुक्माई आहे. या आराध्य दैवताच्या संत मेळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या ठिकाणी जी सेवा मिळाली, या सेवा सगळ्या तुमच्या चरणाशी समर्पित करून या ठिकाणी कथेला प्रभू रामचंद्र